अटक झाली मला, आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं? कोणी किती बी थकला नाही बाबा थटला. प्रतीक शिंदे हा जेलमध्ये आहे का? झुकले बी वाकले बी, आणि आता झोपाची बळी आली. आता काय झोकाचं आणि वाकाचं राहील. प्रतीक शिंदेला अटक झाली कारण त्यानं चेतन नावाच्या एका मुलाला बेदम मारहाण केली. आधी हा व्हिडिओ बघा. नमस्कार, मी रिलेट विथ चेत्या. बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशन करणाऱ्यांविरुद्ध व्हिडिओ बनवल्यामुळे मला हे बक्षीस मिळाले. मी यापुढे कोणतीच व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण सध्या काही रील्स मध्ये असं चुकीचं मेसेज दाखवत आहेत. मी त्याला त्याच्या आई बहिणीवरून घाण घाण शिव्या घातल्या म्हणून त्याने माझी ही हालत केली. मी आतापर्यंत फक्त त्या व्यक्तीला रोष केलाय, कोणाच्या आई बहिणीवरून घाण घाण शिव्या घालून रोष नाही केलाय. काय चुकल्या परत? प्रतीक शिंदे हा लोकांची फसवणूक करतो हे सगळ्यासमोर आणलं आणि त्याची त्याला इतकी मोठी शिक्षा भेटली. पण आता पोलिसांनी प्रतीक शिंदेला अटक केली आणि आता कुत्र्याच्या पलीकडे मार खातात पोलीस स्टेशनमध्ये प्रतीक शिंदे. आणि हा प्रतीक शिंदे आमच्या रोस्टर लोकांची मिया खलीफा आहे आणि याची मारायला आम्हाला लय मजा येते. मी या भोसडीच्या बद्दल व्हिडिओ नव्हता टाकणार, पण त्याने इतकं मारलं त्या पोराला की मला हा करणंच पडतोय हा व्हिडिओ. मराठी उद्योजक म्हणून लोकांनी याला डोकर घेतलं आणि आता ह्योच लोकांच्या तोंडावर मुतायला लागला. आणि काही अशा नाजे सावलाती जी प्रतीक शिंदेच्या सपोर्ट मध्ये व्हिडिओ बनवत आहे. आता धीर ठेवा भाऊ, लवकरच कमबॅक करतोय. हॅशटॅग ट्रिपल एकटा. लवकरच कमबॅक. हॅशटॅग ट्रिपल एक्स. चुकीला चूक म्हणाय तुमच्या गाडीत दम नाही आणि तुम्ही असे व्हिडिओ बनवताय. प्रतीक शिंदे सोबत यांना पण आत्महत्या टाकलं पाहिजे आणि चांगलं सुंदरीकडे आणलं पाहिजे, तेव्हा कुठे या भाडव्याला लागतील. आणि मला दुःख कुठं वाटतं माहितीये का, की बाकीचे मराठी रोस्टर कुठे गेले ते का नाही बोलत आहे. अनमोल कोळी झाला, आरजी सोम झाला, हे कुठं का नाही बोलत आहे. लवकर टाका व्हिडिओ. का त्या पोराचे मारायचे एवढं पावरले काय? आणि तुम्हाला काय वाटतंय हे का ढेकून जेलमधून बाहेर आल्यावर सुधारणार आहे? नाही, हे मोठे मोठे रील काढन, लोक कमबॅकचे व्हिडिओ टाकन. अरे हे सगळे चिवते लोक महाराष्ट्रामध्ये. काय मला असं रागतोय आज लोकांना पाहिल्यावर. जे लोक खरं मेहनत करत्या त्यांना हे लोक घेणत नाही, आणि जे लोक असे चिवते जाळे करतात त्याला लोक मोठं करते. राहू मला हे कळतच नाही नेमकं लोकांची मेंटॅलिटी काय आहे, खराब आहे आणि कोण करते लोक असं. आज मी तुम्हाला सांगतोय की एका वेळेस फॉलो करायच्या वेळेस त्या माणसाचं बॅकग्राऊंड बघून घ्या. माणूस कसा आहे, त्या लायकीचा आहे का फॉलो करायचा, एवढा विचार करा आणि मग त्याला फॉलो करा. कोणी का असं ना. खरंच महाराष्ट्र पोलीस यांचं मला अभिनंदन करावं वाटतंय, कारण की त्यांनी इतक्या लवकर तात्काळित प्रतीक शिंदेला अटक केली. आणि मी काय म्हणतोय, प्रतीक शिंदेला इतकं मारा तुम्ही, इतकं मारा की उठ्ठा बसता त्यांना म्हणलं महाराष्ट्र पोलीस तुमची आठवणच काढली पाहिजे ना. इतकं मारा त्याला, त्याचा पुरा माज उतरला असं तुम्ही आता लोक, पण अजून उतरा. इतकं काही होणार नाही झाला. आणि माझा हा व्हिडिओ प्रतीक शिंदेच्या सपोर्टरला पोहोचवा आणि त्याला म्हणा चुकणं बंद कर प्रतीक शिंदेचं. पण हा, त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून 3 लोकांनी मला आईवरून घाण घाण शिव्या घातल्या होत्या. रील बनवून त्या व्यक्तीने स्टोरीला टाकून त्यांचं प्रमोशन केलं. पहिला होता तुझ्या आईचा टन्ना आणला का, अशी एकाने रील बनवली, ती त्याने स्टोरीला टाकली. दुसरा होता माझ्यापासून आणि ह्याच्या आईपासून चुकून झालेले पैदाश पोरं आहेत परेश आणि चेतन, अशी एकाने रील बनवली, ती याने स्टोरीला टाकली. तो तुझ्या आईचा चौथ्या आहे का, अशी एकाने रील बनवलेली, ती याने स्टोरीला टाकली. आई बहिणीवरून शिव्या मी नाही कोणाला घातल्या, पण ज्या लोकांनी घातल्या ना त्यांच्या शिव्यांच्या रील्स याने स्वतःच्या स्टोरीला टाकून प्रमोशन केलंय. आणि राहिला प्रश्न माझ्या रोस्टिंगचा, तर मी त्याच लोकांना रोस्ट करतो जे लोकांना चुकीचा इन्फ्लुएन्स करतात, जसं बेटिंग ऍप्लिकेशन झाले. आणि सोशल मीडिया जो आहे ना, हा स्कूल कॉलेज सारखा असतो. जर तुम्ही इथे चुकलात ना तर तुम्हाला लोक रोस्ट करणार, तुम्ही चांगलं केलं तुम्हाला सपोर्ट करणार. तसं स्कूल आणि कॉलेजमध्ये असतं. अभ्यास केलात तर तुम्ही पास होणार, नाही केलात तर नापास होणार. तेव्हा तुम्ही हे नाही सांगू शकत की 1 करोड रुपये ऍडमिशन फी भरलेली, मी नापास कसं आलो, चला मास्तराला मारूया. हे सर्व नसतं यार. म्हणजे सध्या असं झालंय ना, जनजागृती करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी पण आजपासून तेच करतो. बेटिंग ऍप्लिकेशन मधून 1 लाख रुपये कमवतो, 30,000 रुपये लोकांना दान धर्म करतो, त्याचे व्हिडिओ काढतो आणि मस्त मार्केटिंग करतो. त्याला दान धर्म नाही बोलत, त्याला बोलतात सिंपत्तीची मार्केटिंग करणं. आज जवळजवळ मला वाटतं 15 दिवस झाले. माझा डोळा बघा अजून पूर्णपणे लाल आहे, तो रिकवर झाला नाहीये. हे लिप्स पूर्णपणे चामडी बाहेर आली आहे. मला जेवता येत नाहीये, फक्त दूध, पाणी आणि ज्यूस यावर आहे. प्रॉपर मसल मास घेऊन फिरणारा मी, जिम वाला पोरगा, पूर्ण कुपोषित वाटतोय मी. आणि तुम्ही बोलताय